तर आतापर्यंत तुम्ही HTML CSS त्यानंतर जावास्क्रिप्ट पाहिले असेल. त्यानंतर कदाचित तुम्ही फ्रंट एंड मध्ये काही जणांनी बूटस्ट्रॅप पाहिले असेल, काही जणांनी टेलवाइंड CSS पाहिले असेल. ठीक आहे, असं काहीतरी आपलं असेल. ठीक आहे, त्यानंतर बॅकएंडला तुम्ही Node.js पाहिले, बरोबर. मग Node.js मध्ये तुम्ही प्रोजेक्ट बनवले असतील, सिंगल पेज ऍप्लिकेशन, मल्टिपल पेज ऍप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय केलं, फ्रंट एंडचा डेटा घेतला आणि बॅकएंडला नेऊन मांडला, आणि बॅकएंडचा डेटा उचलला आणि फ्रंट एंडला टाकला. ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत हेच केलं असेल. त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही ऍप्लिकेशन बनवलं त्या ऍप्लिकेशनला सिक्युअर बनवलंय, ऑनलाईन मध्ये बनवलंय का तुम्ही सिक्युरिटी, सिक्युअर बनवलंय. जसं की तुम्ही एखादं सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवलंय, त्याला सिक्युअर बनवलंय का. कदाचित तुम्ही त्याला लॉग इन, युजर नेम पासवर्डने असं लॉग इन सिस्टीम टाकली असेल. ठीक आहे, त्याने ऑथेंटिकेशन तुम्ही केलं असेल, पण ते प्रॉपर सिक्युअर आहे की नाही हे चेक केले तुम्ही. एखादा युजर आला, तुम्ही तो प्रोजेक्ट डिप्लॉय केला, एखादा हॅकर आला, तो तुमचा प्रोजेक्ट इझिली हॅक करेल. तिथे मग आपल्याला काय पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. त्यानंतर आता तुम्ही कदाचित एखादं नवीन ऍप्लिकेशन बघितलं असेल, इंस्टाग्रामचा अकाउंट तुम्ही लॉग इन करायला जातात. लॉग इन करायला गेल्यानंतर तुम्हाला तिथे विचारतात ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाक, ईमेल आय डी टाका, मोबाईल नंबर टाकला किंवा तुमचं युजर नेम टाका. जसं तुम्ही तिथे युजर नेम, मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकतात, जसं तुम्ही लॉग इन करतात तर तुमच्या व्हॉट्सअपला एक OTP जातो OTP. कसं काय जातो OTP, मग आपण त्यामध्ये शिकणार आहोत OTP कसे पाठवायचे. ठीक आहे, त्यानंतर ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगते. त्यानंतर तुम्हाला जे कंपनीचे अप्लाय केल्यानंतर मेसेज येतात किंवा ईमेल येतो, काही काही ईमेल बघा तुम्ही ईमेलला येतात, जीमेलला येतात, बरोबर ना. मग ईमेलला मेल कसा पाठवायचा, त्यानंतर OTP कसे पाठवायचे, OTP कसे जनरेट करायचे, त्यांना हँडल कसं करायचं, हे कॉन्सेप्ट आपण पाहणार आहेत. त्यानंतर सपोज तुम्ही आता तुमचा डेटाबेस आहे वर्कबेंचमध्ये, तुम्ही वर्कबेंचला पासवर्ड टाकलाय, पासवर्ड असेल, युजर नेम आहे तुमचं, युजर असेल, रूट असेल, बरोबर. आणि पासवर्ड असेल तुमचा सार्थक नावाने, विशाल नावाने, काही जणांचा रूटच असेल आणि काही जणांच्या ह्याला पासवर्ड असेल. कदाचित तुमचा डेटाबेसच हॅक झाला, तर तुमच्या डेटाबेसमध्ये जेवढे युजर आहेत त्या युजरचा पासवर्ड आणि युजर नेम दोन्ही काय होईल, शो होईल. मग त्यामध्ये आपण अजून ऍडव्हान्स पॉइंट मध्ये आपला जो काय पासवर्ड आहे डेटाबेसमध्ये कसा सिक्युअर ठेवायचा, कोणत्या पद्धतीने सिक्युअर राहील, ह्या कॉन्सेप्टवर आपण पाहणार आहोत. अजून पाहायचं म्हणलं तर APIs बनवायच्या. ठीक आहे, जस्ट तुम्ही आता रिॲक्ट जस्ट झाले असेल, तुम्ही रिॲक्ट जस्ट मध्ये शॉर्टकट मध्ये API कशा बनवायच्या ह्या मेथड तुम्ही यूज केला असेल, पण आपण ऍडव्हान्स पॉइंट मध्ये प्रॉपर API कशा बनवायच्या हे पण आपण कॉन्सेप्ट ऍडव्हान्स मध्ये पाहणार आहोत. अजून तुम्हाला जे जे नवीन नवीन वाटतात ते ते कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. अजून कोणाचा काय डाऊट असेल ऑनलाईन मेंबर माईक चालू करून बोलू शकतात. ठीक आहे, बिंदास बोला तुम्ही. ठीक आहे, आपलं जे काही कम्युनिकेशन आहे खूप दिवसापासून आहे, त्यामुळे तुम्ही बोललात, मला काही प्रॉब्लेम येणार नाही. जस्ट तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स मला सांगा. आपण आजपासून ऍडव्हान्स Node.js कडे जातो. ऍडव्हान्स म्हणजे त्यात आपण डेटाबेस पण घेणार आहोत. ओके, जसं की दोन टेबल आहेत, एक युजर नावाचा टेबल आहे आणि एक माझ्याकडे सॅलरी नावाचा टेबल आहे. मग जो हा युजर आहे पहिला, त्याची सॅलरी किती आहे, तर ते आपण सॅलरी नावाच्या टेबल मधून, दोन्ही टेबल मधून डेटा फिल्टर कसं करून आणायचा. आतापर्यंत तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम डॉट 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 जे काय टेबल नेम असेल तिथून डेटा घेतला आणि कुठेतरी फेकून दिला, म्हणजे मांडला. पण तुम्ही असं केलं का कॅल्क्युलेशन, जसं की एक्झाम्पल बघायला गेलो, बँकमध्ये बँक नावाचा टेबल वेगळा असतो, कस्टमर नावाचा टेबल वेगळा असतो, अमाऊंट नावाचा टेबल वेगळा असतो. ठीक आहे ना, डेबिट कार्डचं वेगळं असतं, म्हणजे असे भरपूर सारे टेबल काय असतात एकामेकांशी कनेक्ट असतात. मग आपण ते पण कॉन्सेप्ट पाहणार आहे की डेटाबेस मध्ये नेस्टेड क्युरी कशी राईट करायची. नेस्टेड म्हणजे समजते ना, नेस्टेडचं मिनिंग काय. ऑनलाईन मेंबर बोला तुम्ही, माझ्याशी बोलल्या तर तुम्हाला समजणार, माझा पॉइंट क्लिअर होणार, तुमचा पण डाऊट क्लिअर होणार. नेस्टेड म्हणजे काय संकेत. अरे सर, आम्ही आज पहिला दिवस आला आणि तुम्ही असं विचारतात म्हणले दुसऱ्या दिवशी येणारच नाही, असं आहे का? हा, सार्थक, एनी आयडिया नेस्टेड.
नेस्टेड फॉर लूप यूज केले तुम्ही? नेस्टेड इफ? सर तुम्ही असं काही विचारू नका, डायरेक्ट तुमचं शिकवायचं काम आहे, तुम्ही शिकवा, असं आहे का? नाही, अरे तसं असेल तर तसं सांगा, जस्ट मी विचारणार नाही तुम्हाला क्वेश्चन, तुम्ही सांगता येईल. मिक्स म्हणजे कसं? एक्झाम्पल? मिक्स लिहितात आपण, तुम्ही लिहिली का आता? एकाच राऊंड मध्ये लिहितात ते, नेस्टेड झालं का? ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो नेस्टेड म्हणजे काय. ओके, आता जसं की मी इथे काय केलंय, इफ 2 इक्वल 0 झाली कंडिशन एक. इफ त्या इफच्या मध्ये अजून मी इफ राईट केला आणि इथे सांगितलं 1 इक्वल किंवा 1 मॉड्युलो किंवा सॉरी जस्ट 2 मल्टिप्लाय 10 इक्वल टू 0, ह्याला काय म्हणतात मग? आठवते तुम्ही असं काहीतरी राईट केलंय? हा झाला जस्ट इफ लूपला झाला. वाईल पण केलाय तुम्ही, डू वाईल पण केला असेल, त्यानंतर फॉर लूप पण केलाय, म्हणजे लूपच्या आतमध्ये लूप, त्याला काय म्हणतात? नेस्टेड म्हणतात. आठवतं ना? आठवलं का? आता तुम्ही लहानपणी शिकला असताल. ओके ओके, एक्सप्लेन करताना आलं, काय प्रॉब्लेम. नेस्टेड म्हणजे समजलं. मग ह्याच प्रकारे आपण नेस्टेड क्युऱ्या कशा राईट करायच्या? कोणत्या नेस्टेड? डेटाबेस मधले बरं का. जस्ट म्हणतात सर तुम्ही फॉर लूप आम्हाला नेस्टेड राईट करून दाखवला आणि हे नेस्टेड झालं असं सांगतात, तसं नाही. डेटाबेस मध्ये आपण नेस्टेड क्युऱ्या कशा राईट करणार ते आपण शिकणार. म्हणजे एक क्युरी, सिलेक्टची क्युरी तुम्ही कशी राईट करतात? सिलेक्ट, ठीक आहे, स्टार फ्रॉम सपोज युजर नावाचं टेबल आहे, तुम्ही आतापर्यंत एवढीच क्युरी राईट केली एक लाईनची है ना, ठीक आहे. जास्तीत जास्त तुम्ही असं केलं असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स वेअर युजर आय डी इक्वल टू जी तुमची आयडी असेल तसं असं काहीतरी राईट केलं असेल, एवढी क्युरी राईट केलं. ह्याच्यापेक्षा अजून ऍडव्हान्स मध्ये गेला तर तुम्ही काय केलं असेल मी ती पण सांगतो. जस्ट ह्याच्या आधी तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त युजर नेम आणि इथं काहीतरी नेम टाकला असेल, त्यानंतर अँड ऑपरेटर यूज केला असेल आणि तिथे सांगितलं असेल पासवर्ड इक्वल टू जो काही तुमचा पासवर्ड असेल, माझा पासवर्ड मी राईट करतो, कोणाला सांगू नका. ओके, तुम्ही जास्तीत जास्त एवढी क्युरी राईट केली असेल, बरोबर. कशामध्ये? सिलेक्ट मध्ये. पण तुम्ही अशी क्युरी कधी पाहिली का 7-8 लाईनची क्युरी? कदाचित राईट करायची वेळ आली तर, ठीक आहे. म्हणजे क्युरी आपण नेस्टेड क्युरी राईट करणार, जसं की तुम्ही आता मी एक्झाम्पल दाखवलं ना तुम्हाला, फॉर लूपच्या आतमध्ये फॉर लूप, इफ लूपच्या आतमध्ये इफ लूप, ह्याला म्हणतात नेस्टेड. मग त्याच प्रकारे ह्या सिलेक्टच्या क्युरीमध्ये ह्याच्या आतमध्ये 4-5 क्युरी आपण सिलेक्टच्या टाकणार. समजतंय ना? काय थोडंफार समजत असेल, बाकीचं डोक्यावरनं जाऊ द्या, काय अडचण नाही आपल्याला. जस्ट ओव्हरव्ह्यू सांगतोय मी तुम्हाला काय शिकणार आहे आपण ह्या 15 दिवसाच्या आतमध्ये. आणि असं नाही होणार की थोडंसं स्लो होईल, तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला माहित नाहीये की सर आम्हाला HTTP माहित नाही, HTTPS माहित नाही आम्हाला सर, तुम्ही सर ही ऍप डॉट लिसन काय राईट केले हे माहित नाही, असं जमणार नाही बरं का. तुम्ही ऑलरेडी बॅकएंड डेव्हलपर आहात, नोट जस्ट तुम्हाला जमतंय, त्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट बनवले, फक्त छोटेसे पार्ट राहिलेत आपले, आणि ते पार्टला फक्त आपण बुश करणार आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं मी सांगणार, ते तुम्ही ट्राय करायचे. त्यानंतर जसे की बऱ्याच जणांना सवय असते ऑनलाईन मधून काहीतरी बुक करायची, की आज मित्र बोलला पैसेच नाही माझ्याकडे, मित्र म्हणतो अरे फोन पेला तुझे पैसे आहे का नाही, लगेच स्कॅनर ओपन करतो की लगेच पेमेंट मारतो. मग त्यामध्ये आपण ऑनलाईन पेमेंट शिकणार आहे, पेमेंट कसं इम्प्लिमेंट करायचे. ओके, म्हणजे पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, UPI, क्रेडिट कार्ड, बँकने वगैरे वगैरे, अशा भरपूर सारे कॉन्सेप्ट आपण ऍडव्हान्स मध्ये पाहणार आहोत. अजून कोणाला काही डाऊट असेल, अजून कोणता पॉईंट राहिला असेल, जस्ट सांगा बरं, अजून कोणता घ्यायचा का? त्यानंतर आता तुम्ही रिॲक्ट जस्ट मध्ये आतापर्यंत टोकन 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 ऐकलं असेल, ज्याचं रिॲक्ट जस्ट झालं असेल त्यांनी, ठीक आहे, त्याला समजेल टोकन म्हणजे काय. टोकन टोकन असं काहीतरी पाहिलं असेल, ऐकलं असेल. ते टोकन कसं जनरेट झालं असेल त्याच्यावर पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पाहिजेत.
फक्त मी जे सांगन ते पॉईंट तुमचे क्लिअर झाले पाहिजे. क्लिअर म्हणजे तुम्ही स्टडी केला पाहिजे. जस्ट मी आज बोललो की तुम्ही येताना उद्या ॲरो फंक्शनवर स्टडी करून यायचा. उद्या तुम्ही ॲरो फंक्शनवर स्टडी करून आलाच पाहिजे, तरच तुमचा तो पॉईंट क्लिअर होणार. अदरवाईज मी तुमची गॅरंटी घेऊ शकत नाही. तुम्ही कंपनीत गेलात ॲज अ एवढ्यानी गेलात तर ते तुम्हाला विचारतात, तुम्हाला ईमेल हँडल करता येतं का, पेमेंट पेमेंट मेथड इम्प्लिमेंट केले का तुम्ही प्रोजेक्टमध्ये. कारण प्रत्येक वेबसाईटमध्ये ऑनलाईनमध्ये एखादं ऍप्लिकेशन बनवलं, त्या ऍप्लिकेशन मध्ये पेमेंट असतं. एखादा प्रोडक्ट सेल केलं तिथं तर पेमेंटचं ऑप्शन असतं. मग ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. समजतंय अशा गोष्टी. अजून ऑनलाईन मेंबर अजून काय घ्यायचं का नवीन. एक छोट्याशा क्युरे घेऊ आपण. जसे की मी काढल्यात 4-5 क्युरे, सिलेक्टच्याच क्युरे घेऊ. ओके. तुम्हाला वर्क बेंच माहिती का झॅम्प माहिती, मला सांगा बरं. ऑनलाईन मध्ये सगळे वर्क दोन्ही माहिती आहे. झॅम्प माहिती आहे ना सर्वांना. हे शिकवलंय का, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, आपण वर्क बेंच पाहणार. सॉरी, हा वर्क बेंचच. इथे आपण थोडंसं पाहूया. हेच बरं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना तसं रे. माझं काहीच नाही आहे. काय झालं, मला कोणताच प्रॉब्लेम नाही. ओके. जस्ट आपण थोडेसे डाटाबेसचे 2-3 क्युरी पाहू. चालेल. ठीक आहे, मी इथे फर्स्ट काय करतो, एक डेटाबेस बनवतो. त्यासाठी काय असणार क्युरी इथे, क्रिएट काय डेटा. मला सांगा बरं का, सपोज इथं डेमो बनव किंवा डेमो 1 बनवलं नावाचा डेटाबेस. क्रिएट करण्यासाठी इथे क्लिक करणार. काय म्हणतो इथे, अरे माझ्याकडे ऑलरेडी आहे. ओके, डेमो नावाचा बनव तुम्ही. डेमो नावाचं पण ऑलरेडी माझ्याकडे. अरे 01. ठीक आहे, झाला आपला डेटाबेस क्रिएट. डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर मी इथे करतो यूज डेमो 01. रन करतो. बनवलं एवढं. ठीक आहे, एक छोटासा टेबल बनवतो मी. बनवू ना. टेबल बनवण्यासाठी क्युरी काय असणार आहे, जस्ट मला तुम्ही पण सांगा बरं का, मी नवीनच आहे. क्रिएट टेबल EMP बनवू आपण, म्हणजे एम्प्लॉईचा बनवू. चालेल ना. राऊंड ब्रॅकेट का कर्ली ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट. म्हणजे राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिली बनवतो मी EMP ID, EMP अंडरस्कोर ID. त्यानंतर टाईप कोणता, इन. प्रायमरी की म्हणजे काय, ठीक आहे, हा पॉईंट तुमचे क्लिअर पाहिजे. ओके. जेव्हा आपण 2 टेबल कनेक्ट करणार आहे त्यामध्ये आपल्याला प्रायमरी की आणि फॉरेन की अशा 2 की असतात. किती असतात, 2 की असतात. ह्या दोन्ही कुईचा आपल्याला विचार करून आपल्याला दोन्ही टेबल कनेक्ट करावं लागतं. ओके. नेक्स्ट लेक्चरला येताना तुम्ही प्रायमरी की आणि फॉरेन की ह्या दोन्ही कीवर अभ्यास करायची. झालं, माहित असेल, काय प्रॉब्लेम नाही. पण असं माझं मत आहे की तुम्ही करून घ्या, अधिक डीप मध्ये समजेल तुम्हाला. जस्ट EMP ID इन प्रायमरी की, त्यानंतर इथे असतो ऑटो अंडरस्कोर. का बरं असतं ऑटो इन्क्रीमेंट, काय झालं इथे, स्पेलिंग चुकली का, की राहिलं की तर. ओके, झालं व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतर इथे मी घेतो EMP अंडरस्कोर नेम. त्याला टाईप देऊ आपण इथे वॅरकॅर. वॅरकॅर मध्ये सपोज मी 100 ट्राय केलं. त्यानंतर इथे घेऊ आपण EMP मोबाईल घेऊ. ओके, त्याला टाईप दिलं मी इथे वॅरकॅर दिलं. अरे वॅरकॅर डबल सी, अरे वॅरकॅर देऊ आपण. सपोज इथे मोबाईलला किती 10 लेटर असतात, आपण 12 देऊन टाकू. त्यानंतर आपण इथे घेऊ EMP ची, EMP चा आपण इथे घेऊ काय घ्यायचं, ईमेल घ्यायचं. डिपार्टमेंट घेऊ, चालेल ना. डिपार्टमेंट मध्ये आपण टाईप देऊ त्याला वॅरकॅर. ठीक आहे, आता जस्ट वॅरकॅर द्यायचं. ओके. नाहीतर तुम्ही हे पाहिलंय का, वॅरकॅर, म्हणजे वॅरकॅर राईट करतो, वॅरकॅर. अरे वॅरकॅर झालंय ना, वॅरकॅर मध्ये 100 ट्राय. त्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे इनम. त्यानंतर असं बी असते ह्यामध्ये. ठीक आहे, डबल कोड. त्यानंतर एक डिफॉल्ट.
माहिती आहे का सर? ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. ओके, डिफॉल्ट इनम म्हणजे काय, म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू कशी स्टोअर करायची. बाय डिफॉल्ट आपण डिपार्टमेंट मध्ये नाही टाकलं काही, तर त्यामध्ये काहीतरी ऑटोमॅटिकली स्टोअर होईल, अशा आपण कॉन्सेप्ट पाहणार आहोत. डिपार्टमेंट झाल्यानंतर इथे घेऊ आपण, इथे सॅलरी घेऊ, चालेल ना सर? अरे सॅलरी घेऊ, आणि सॅलरी टाईप कोणता द्यायचा सॅलरीला? इंटिजर द्यायचा. झाला टेबल क्रिएट. जस्ट टेबलला मी इथे क्रिएट करतो. झाला आपला सक्सेसफुली टेबल क्रिएट झाला, आणि त्या टेबलमध्ये मी काहीतरी डेटा एक इन्सर्ट करतो, 1 ते 2 डेटा मी इन्सर्ट करतो. त्यासाठी इन्सर्ट इनटू टेबल नेम काय आपलं, EM. त्यानंतर काय असते इथे, ग्राउंड ब्रॅकेट. काय काय स्टोअर करायचे आपल्याला, EMP अंडरस्कोर नेम करायचे. त्यानंतर सेकंड काय करायचे, EMP मोबाईल करायचे. अरे स्पेलिंग थोडीशी आहे ना, मोबाईल. त्यानंतर आपल्याला इथे करायची EMP डिपार्टमेंट. आपले कोणते कोणते डिपार्टमेंट असणार, आर्ट कॉमर्स सायन्स करायचे का 3? ठीक आहे ना, आता करू आपण त्याला आर्ट मध्ये टाकलं आहे ना, शाळा शिकते त्याने, कॉलेज लाईफ आहे ना. ठीक आहे, सपोज आपल्या समजण्यासाठी करू फक्त. आणि लास्ट मध्ये सॅलरी. सॅलरी नंतर काय असते इथे, कोणता कीवर्ड, हा व्हॅल्यू. व्हॅल्यू असतो का व्हॅल्यूज असतो, व्हॅल्यूज असतो. त्यानंतर डबल कोड मध्ये पहिले आपल्याला काय द्यायचे, नेम द्यायचं. नेम देऊ आपण इथे ABC. त्यानंतर काय इथे मागितलंय त्यांनी आपल्याला इथे, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर कशात द्यावा लागेल, डबल कोड मध्ये. जसं की मी इथे केला 12345690 असं काहीतरी लास्ट एक मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर काय इथे डिपार्टमेंट. डिपार्टमेंट आपण टाकू इथे, आपल्याकडे 3 डिपार्टमेंट. किती, 3. एक आहे A, दुसरा आहे B, आणि तिसरा आहे C. ह्याला आपण डिपार्टमेंट देऊ A डिपार्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर त्याची सॅलरी किती द्यायची त्याला, 10,000 बस. खुश, ठीक आहे, बस तो खुश झाला आहे ना. इन्सर्ट केला. इन्सर्ट केल्यानंतर तो डेटा एक इन्सर्ट झाला. एकदा चेक करू आपला डेटा इन्सर्ट झाला आहे का. सिलेक्ट स्टार फ्रॉम EM. इथे आलो, टेबल बघितला, तर टेबलमध्ये ID1 आला, EMP नेम आहे ABC, त्याचा मोबाईल नंबर आलाय, डिपार्टमेंट A आलाय, आणि त्यातला सॅलरी किती, 10,000 पक्का. 1 2 3 4, आणि तुम्ही 10,000 म्हणतात. 10,000 आहे, 10 आहे का, ओके. अजून कसं मी 4-5 इन्सर्ट करू का, ठीक आहे, मी असे 4-5 इन्सर्ट करतो. ओके, ठीक आहे. पहिल्याला सॅलरी किती द्यायची, 12 देऊन टाकून त्याला, है ना, नाराज नको त्याला. त्याचं डिपार्टमेंट कोणतं असेल, B डिपार्टमेंट असेल. त्याचा मोबाईल नंबर नाही इथे, त्याचं नाव करू आपण XYZ. ह्याला करू आपण इन्सर्ट. झाला इन्सर्ट. त्यानंतर ठीक आहे, दोन्हीची गरज नाही आहे असं मला वाटतंय. त्यानंतर अजून काय आहे आपल्याकडे, त्याला 20,000 देऊन टाकू, बरोबर. त्याचा डिपार्टमेंट आहे C डिपार्टमेंट, त्याचं नाव आहे PQR. अरे एम्प्लॉय, ठीक आहे. त्या सिलेक्ट केला टेबल. त्या टेबल मध्ये किती डेटा दिसतोय आपल्याला, थोडं दिसतंय ना, ओके. 3 टेबल झाले तिथे. ठीक आहे, अजून मी एक एम्प्लॉय बनवतो, त्या एम्प्लॉयला मी 10,000 देतो पेमेंट. ठीक आहे, जास्त नको त्याला. आणि त्याचं डिपार्टमेंट सिलेक्ट करू आपण A. त्याचं नाव काय ठेवायचं, LMNO नाव आहे त्याचं. इन्सर्ट केला, सिलेक्ट स्टार फ्रॉम मी टेबल राईट केला. ओके, आता आपल्याकडे 4 डेटा आहेत. कोण कोण, ABC XYZ PQR LMNO, असे 4 एम्प्लॉय आहेत आपल्याकडे. ओके, आता 4ही एम्प्लॉयचं डिपार्टमेंट काय आहे, की 2 एम्प्लॉयचं डिपार्टमेंट A आहे, आणि बाकीच्यांचं BC वेगवेगळे. म्हणजे 2 एम्प्लॉय सेम डिपार्टमेंट मध्ये काम करतात, समजते ना. आणि त्यांना त्या दोन्ही एम्प्लॉयला सॅलरी किती आहे, सेमच आहे. आणि ते बाकीचे 2 एम्प्लॉय आहेत, त्यांना सॅलरी काय आहे, जास्त आहे. म्हणजे जास्त नाही, वेगळी आहे, डिफरंट आहे. आता मला तुम्ही सांगायचं की मला काय करायचं. आतापर्यंत तुम्ही, आता मला त्या टेबल मधून डेटा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. काय करायचं, मला त्या टेबल मधून डेटा सगळा सिलेक्ट करायचा. तर त्यासाठी क्युरी कोणती असणार आहे, सिलेक्ट. मी इकडेच राईट करता, तुम्हाला पण व्यवस्थित समजेल. टेबल बिबल उडून टाकू का, उडून टाकू. ओके, आता
ऑल, अरे दे, ठीक आहे. ठीक आहे. ऑल एम्प्लॉय लिस्ट साठी क्युरी काय असणार आहे मला सांगा. ऑफलाईन मेंबर सांगा जरा फास्ट. क्युरी काय असणार आहे? ऑल एम्प्लॉय लिस्ट त्यासाठी क्युरी काय असणार आहे? सार्थक सांग, मी राईट करतो. अरे मला ऑल एम्प्लॉय लिस्ट पाहिजे. जेवढे एम्प्लॉय तेवढ्या सगळ्यांची लिस्ट मला काय करायची, घ्यायची. तर त्यासाठी काय क्युरी सांगा. नाही माहिती ऑनलाईन मध्ये? अरे मला सगळा डेटा पाहिजे, जेवढा एम्प्लॉय टेबल मध्ये डेटा आहे, जेवढे माझ्याकडे एम्प्लॉय आहेत सगळे मला एम्प्लॉय बघायचे. तर त्यासाठी क्युरी काय असणार आहे? राईट अनिकेत, सिलेक्ट स्टार फ्रॉम. अरे यार तुम्ही असं केलं मग मला कसं रे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नेम काय? EM. ह्याला मी जसं एम्प्लॉय ह्या क्युरीला रन केलं तर जेवढा माझ्या टेबलमध्ये डेटा आहे एम्प्लॉय नावाच्या टेबलमध्ये सगळा डेटा काय झालाय मला इथे शो झालाय. ओके. आता मला काय करायचे की जे ए डिपार्टमेंट मध्ये एम्प्लॉय ते एम्प्लॉय मला इथे पाहिजे. समजतंय काय करायचे मला? ठीक आहे. ए जेवढे ए डिपार्टमेंट मध्ये एम्प्लॉय आहे तेवढे एम्प्लॉय मला पाहिजे. तर सांगा क्युरी काय राहणार आहे? ऑनलाईन मेंबर माईक चालू केला, बोलला, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट तुमचा पण पॉईंट क्लिअर होईल. एकदम डेटाबेस डीप मध्ये एकदम इझी पद्धतीने. जेवढे एक डिपार्टमेंट मध्ये एम्प्लॉय आहेत तेवढे डिपार्टमेंट मधले मला ते एम्प्लॉय पाहिजे. तर मी काय करणार मला सांगा. असं करणार ना की मला काय करायचंय ते एम्प्लॉय पाहिजे. त्यासाठी क्युरी कोणती? सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल? EM. काय करायची ही क्युरी मी रन केली तर काय होणार? सगळे युजर येणार, सगळे एम्प्लॉय. पण मला ज्यांची डिपार्टमेंट ए आहे तेच एम्प्लॉय मला पाहिजे. तर त्यासाठी इथे काय आली? कंडिशन आली ना की लहान पोरगा म्हणतोय नाही मला ते 10वाली चॉकलेट पाहिजे है ना. मग मला पण ए डिपार्टमेंट वाले एम्प्लॉय पाहिजे. मग त्यासाठी इथे कंडिशन आल्यानंतर इथे राईट काय करायची? विअर कीवर्ड. कोणता? विअर. आणि विअरच्या पुढे कंडिशन टाकायची. काय पाहिजे तुला? की मला पाहिजे एम्प्लॉय आहे का? EMP अंडरस्कोर डिपार्टमेंट इक्वल टू काय पाहिजे? ज्यांचा ए आहे तर. आणि ही क्युरी मी रन केली तर बघा जेवढे ए डिपार्टमेंट वाले एम्प्लॉय आहे ते एम्प्लॉय मला इथे काय झाले भेटले. एवढं तर समजतंय ना पक्का? ठीक आहे. एकदा मी सगळी एम्प्लॉयला एकदा शो करतो तुम्हाला. जस्ट बेसिक हे तुम्ही क्युरी राईट केल्या. ओके. अजून आपण हळूहळू पुढे जाणार आहे. आता मला इथे सगळ्यात मिनिमम सॅलरी वाला एम्प्लॉय पाहिजे. सांगा सगळ्यात मिनिमम सॅलरी वाला एम्प्लॉय कोणता? आ ए वाला पक्का? बरं मॅक्झिमम वाला मॅक्स करू आपण पहिला. ओके. कोण आहे पक्का? मला तो एम्प्लॉय सिलेक्ट करायचा. सांगा की मी. ठीक आहे. ओके 2 मिनिट. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP WHERE विअर EMP डिपार्टमेंट सॅलरी. मला सांगा ह्या मधला ऑनलाईन मेंबर तुम्ही पण बोलू शकतात बरं का. ठीक आहे. संदीप बरोबर चाललाय. ठीक आहे. संदीप बरोबर चाललाय. सगळ्यात आता ह्यात मला 4 एम्प्लॉय आहेत. सध्या तुमच्याकडे 4च आहेत. ह्यातला सगळ्यात कमी सॅलरी कोणाला आहे? जास्त सॅलरी कोणाला आहे? 20,000 वाला. तुम्हाला कसं काय माहित पडलं? शो झालंय. पण काय केलं तुम्ही असं माइंड मध्ये? काय केलं तुम्ही? काय केलं की तुम्हाला ते 20,000 शो झालं? की तुम्हाला कळलं की ती 20,000 सगळ्यात मोठे?
क्युरी इन्सर्ट नाही, मला सांगा तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं? हा, काय केलं तुम्ही? तुम्ही काय केलं? चेक केलं. काय झालं? तुम्ही काय करता? कंडिशन. अरे थांबा, विचार करा, नॉर्मल लाईफ मध्ये विचार करा. तुम्ही आता 10 सगळ्यात कमी आपल्याला, तुम्हाला माहिती 10 पेक्षा मोठं कोण आहे? 20. 20 पेक्षा मोठं कोण आहे? नाही, 12 पेक्षा मोठं कोण आहे? 20. ह्यावरनं तुम्ही समजलं ह्या 4 पेक्षा सगळ्यात मोठा कोण आहे? म्हणजे तुम्ही कम्पॅरिझन केलं, बरोबर ना? मग तेच आपल्याला क्युरी मध्ये टाकायचे. तुम्ही कम्पॅरिझन केलं ना, सपोज तुमच्याकडे आज 4च युजर आहे, 10 लाख युजर आले, तर तुम्ही काय करणार? चेक करणार. हा, 1 नंबरच्याला 10,000 आहे, 2 नंबरच्याला 15 आहे, 3 नंबरच्याला 16 आहे, आणि 4थ्या नंबरला 2,000 आहे. मग तुम्ही असं कॅल्क्युलेशन करणार 1 लाख मध्ये, कॉम्प्लिकेट होईल ना तिथे. मग त्यासाठी आपल्याला डेटाबेस मध्ये कीवर्ड्स दिलेत. आपल्याला काय दिले तिथे? कीवर्ड. जसे की एक मीन कीवर्ड आहे, एक मॅक्स कीवर्ड आहे, एक ऍव्हरेज कीवर्ड आहे, एक सम कीवर्ड आहे. असे आपल्याला डेटाबेस मध्ये काय दिले? कीवर्ड्स दिले. जसं की क्रिएट हा कीवर्ड आहे, टेबल कीवर्ड आहे, वेअर कीवर्ड आहे हा, अपडेट हा कीवर्ड आहे, सेट हा कीवर्ड आहे, डिलीट हा कीवर्ड आहे. अजून हे सगळे काय येतं? डेटाबेस मधले कीवर्ड्स आहेत. त्याच प्रकारे डिलीट कीवर्ड आहे, सेट कीवर्ड आहे, अपडेट कीवर्ड आहे, वेअर कीवर्ड आहे, त्यानंतर टेबल, क्रिएट. मग त्याच प्रकारे सम, ऍव्हरेज, मॅक्स, मीन हे काय डेटाबेस मध्ये कीवर्ड आहे. मग जसं की तुम्हाला एखाद्या टेबल मधून मॅक्झिमम व्हॅल्यू आणायची, तर तुम्ही हे मॅक्स कीवर्डचा यूज करा. जसं की मला काय करायची, सगळ्यात मॅक्झिमम सॅलरी कुणाची, त्याला मला घेऊन यायचं, बरोबर? मग इथे क्युरी मी राईट कशी करणार माहितीये? सिलेक्ट मॅक्स कीवर्ड, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. बर, काय मॅक्झिमम आणायची तुला? मला आणायची ते राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये सॅलरी सांगा. फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय? कुठून, कुठून आणायचे? EMP टेबल म्हणा, झाली. जस्ट ह्या क्युरीला मी रन करतो. किती आली? 20,000 आली. सगळ्यात मॅक्झिमम कोणाची? 20,000 आहे. आता मला सांगा, ठीक आहे, डबल एकदा मी क्युरी रन करतो इथे, जस्ट इथे आलो. सगळ्यात मिनिमम कोणाची? ठीक आहे, मला सांगा 11,000 पेक्षा कमी, 10,000 मिनिमम. सगळ्यात मिनिमम कोणाची? 10,000 आहे. मग त्याला फाइंड करण्यासाठी काय करायचे माहितीये? जस्ट मी हेच कॉपी करतो इथे, तुम्हाला पण समजेल. जस्ट, आणि ते मला पाहिजे मिनिमम वाला मीन. तर इथे कोणता कीवर्ड राहणार? फक्त मीन. जस्ट ह्या क्युरीला मी रन करतो एकदा. रन केला, टू पेजला आलं तर बघा सगळ्यात मिनिमम सॅलरी किती आले? इथे 10,000. सगळं डेटाबेस नाही. कुठे कंडिशन लावा, कशी लावायची कंडिशन, तो पण विचार आहे. समजते ना? काय झालं? दोन्ही ठीक आहे, तुला सांगतो. ह्यानी फक्त काय करतो? सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू. तुला मिनिमम सॅलरी पाहिजे होते ना, मग त्यांनी काय केली? मिनिमम सॅलरी किती? 10,000. मग त्याने आपल्याला 10,000 शो केली इथे फक्त. समजतंय ना? ठीक आहे, असे भरपूर फंड येतं. जस्ट आपल्याला हे मिनिमम व्हॅल्यू देतं, एकच व्हॅल्यू रिटर्न करतो. जसे तुला मल्टिपल पाहिजे असेल तर तुला तशी कंडिशन राईट करायला लागेल. ओके, छोटे छोटे पॉईंट समजून घ्या आधी, मग आपण पुढे जाऊ भविष्यात. जसे की आपण 1 लाईनचाच कोड राईट केला, आता एकच लाईनची क्युरी. भविष्यात जाऊन आता 60 लाईनची, 10 लाईनीची सुद्धा क्युरी होणार आपली, सिलेक्टचीच फक्त, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी. ओके, मग सपोज ठीक आहे, आता डबल मी एकदा सगळा टेबल तुमच्या पुढे शो करतो. आता मला सांगा, ह्या सॅलरीचे सगळी सॅलरी आपण किती, म्हणजे माझ्याकडे 4 एम्प्लॉय, त्या 4ही एम्प्लॉयला मी पगार किती दिलाय, म्हणजे सॅलरी किती वाटेल, किती सांगू शकताय कोण? किती दिली सांगू शकताय कोण? म्हणजे मी 4 एम्प्लॉय आहेत, 4ही एम्प्लॉय मध्ये मी सॅलरी किती पैसे किती वाटप केलेत? 10, 12 किती झाले? 22. 22 आणि 20 42, आणि 42 आणि 10
म्हणजे 4 एम्प्लॉय मध्ये मी 52,000 काय केलेत, वाटले. किती वाटले? सपोज माझ्याकडे 20 लाख एम्प्लॉय आहेत आणि मी पैसे किती वाटले मला तीच माहिती नाही. तर मी काय करणार, ते सम करायची मला, बरोबर ना, कॅल्क्युलेशन करायची ना. त्यासाठीच एक कीवर्ड दिलाय यांनी, कशासाठी? सम करण्यासाठी. जसं आपण मॅक्स मिन कीवर्ड यूज केलाय त्याच प्रकारे सम काढण्यासाठी क्युरी काय राहणार मला कोण सांगेल? ऑनलाईन मेंबर तुम्ही राईट करून मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. मी तर इथे एक मेसेज राईट करतो. सॅलरी काय क्युरी राहील? ऑफलाईन मेंबर सांगा काय राहील? संकेत सांग बरं आता. सांग आता सांग. सिलेक्ट मॅक्स, ठीक आहे, बरोबर आहे. अनिकेत, यश, मला सम काढायचं आता. सम, फक्त सम केली की येऊन जाईल मला. क्युरी सांग मला, क्युरी काय येणार आहे? सिलेक्ट सम सॅलरी पुढे फ्रॉम एम्प्लॉई फॉर एम्प्लॉय, बरोबर आहे. निकिता, यश, बरोबर आहे. ठीक आहे, आपण ट्राय करूया एकदा. तुमचं बरोबर आहे की मला ती चेक करणं काम आहे. नाहीतर तुम्ही चुकीचं सांगतात आणि मी म्हणतोय ते बरोबर आहे, मला विश्वासच नाही तुमच्यावर. मी ते टाकणार सम, ओपन राऊंड क्लोज राऊंड. कशाची सम करायची तुम्हाला? EMP अंडरस्कोर ID फ्रॉम EMP टेबल. अरे एक्सपेरिमेंट चालू आहे, तो करतोय का चेक करू ना आपण. सॅलरी बघू, एक्सपेरिमेंट करायचं आहे, असे एक्सपेरिमेंट करायला लागतात. आलंय, किती आली सम? दिसतंय का नाही? आले का 10? म्हणजे त्यांनी काय केलं, जेवढे एम्प्लॉय ID आहे त्या आयडीचं काय केलं त्यांनी? सम केले, बरोबर ना. पण आपल्याला एम्प्लॉय आयडीचं नाही करायची, सॅलरीचं करायची. इथे सांगू आपण सॅलरी. सेव्ह केलं, क्युरीकडे आलो, आले 52,000. 10,000 युजर असो नाही तर 10 लाख असो, सगळं मॅनेज आम्ही करणार डेटाबेस मधून. समजता येते? ठीक आहे. त्यानंतर ऍव्हरेज म्हणजे EVJ. EVJ म्हणजे काय? त्यांचंच मिनिंग आहे. मिन म्हणलं काय? सगळ्यात मिनिमम. मॅक्स म्हणलं काय? सगळ्यात मॅक्झिमम. सम म्हणलं काय? कॅल्क्युलेशन. आणि ऍव्हरेज म्हणजे काय? की ऍव्हरेज म्हणजे की माझ्याकडे 4 एम्प्लॉय आहेत आणि त्या 4ही एम्प्लॉय मध्ये मी 52,000 रुपये वाटप केले, पण प्रत्येक एम्प्लॉयला किती पर्सेंट पैसे माझे गेले मला ते काढायचे. तर त्यासाठी मी काय करणार, एम्प्लॉय. कॉलेजमध्ये स्टुडंट आहे, किती स्टुडंट पास झाले, तर असं म्हणत नाही का कॉलेजवाले आमच्याकडे सायन्सवाले 100% रिझल्ट लागलाय, आर्टवाल्या 95% रिझल्ट लागलाय आणि कॉमर्सवाले 50% रिझल्ट लागलाय. म्हणजे 50% म्हणलं की एका स्टुडंटला 50 पडले असं नाही ना. त्यातले 50 स्टुडंट पास झाले आणि 50 फेल झाले. ऍव्हरेज, मग ते ऍव्हरेज काढण्यासाठी मग आपण तिथे सॅलरीचं ऍव्हरेज काढतो. जस्ट मी ते कमेंट राईट करतो. ऍव्हरेज इन सॅलरी. तर मी काय करणार, मला सिलेक्ट काय करायची, मला एव्हरेज काढायची. त्यासाठी AV कशाची ऍव्हरेज काढायची तुला? मला सॅलरीची ऍव्हरेज काढायची. त्यासाठी सॅलरी, ओके. कुठून काढायची तुला? कुणाची काढायची? कुठून? की EMP टेबल मध्ये. जस्ट EMP टेबल मध्ये राईट करतो, ह्या क्युरीला मी रन करतो. तर ऍव्हरेज किती आली इथे? प्रत्येक एका एम्प्लॉयला जवळपास 13,000 रुपये. 4 एम्प्लॉयला आपण सगळे सेम सेम सॅलरी दिली तर प्रत्येक एम्प्लॉयला किती जाईल? 13. आपल्याकडे किती? 4. मग 13 गुणिले 4 पक्का? कॅल्क्युलेशन बरोबर करताय ना? चुकत नाही ना? चुकले आपण बघू. समजले 4 कीवर्ड तुम्हाला आज. क्रिएट, आता विचारलं की डेटाबेस मध्ये तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूने क्वेश्चन विचारला की डेटाबेस मध्ये कीवर्ड कोणते, तर तुम्ही काय म्हणणार? सर त्यात कीवर्ड नसतात, क्युरी असते, असं म्हणणार का? क्रिएट, टेबल, विअर, अपडेट, सेट, हे सगळे काय आहेत? कीवर्ड्स. सम, ऍव्हरेज, मॅक्स, मीन. समजलाय फंडा? ऑनलाईन मध्ये